लय लवकर, कारण 12 ते 13 संघटना फडणवीसांच्या सांगण्यावरून दरेकरांनी जमा केल्यात आणि मराठ्यांच्या बाजूनं न बोलता उगाच बॉम्बलायचं हे काम सांगितलंय. आणखी लय पर्दाफाश होणार. 1, 2, 3 दिवस थांबा तुम्ही. कुठं बैठक झाली, डोंबिवलीला कुठं झाली, माहीमला कुठं झाली, त्या बैठकीला कोण कोण होतं, मलबार हिरला एक बैठक झाली, त्या बैठकीत कोण कोण मंत्री आमदार होते आणि तिथं कोणत्या संघटनेच्या मराठ्यांचे काही काय म्हणते त्याला आत्मीय तरसलेले ते अतृप्त आत्मी हे खूप होते की ते आता दबाव आणून बाहेर काढले म्हणा किंवा काही म्हणा. आमची मागणी काय समाजाची ओबीसी आणि आंदोलन कुठे चालू आहे का आता? नाही. हे फक्त फडणवीस साहेबांना मराठ्याच्या अंगावर घालायचे. ही ही लय पर्दाफाश लवकर होणार. 1, 2, 3 दिवस थांबा तुम्ही. ज्या डिटेल माहिती आल्यात त्यामुळं हे काय जे चित्र आहे ते क्लिअर होणार आहे. कारण सगळ्यांचा उद्देश काय? मराठा समाजाला मिळणार. एक भावना असली पाहिजे. बघा काय भावना असली पाहिजे? समाजाचा उपयोग आपण नाही करायचा, आपला उपयोग समाजाला झाला पाहिजे, ही भावना असली पाहिजे. म्हणजे समाजाचा उपयोग करून तुम्हाला मोठं व्हायचंय किंवा तुमच्या पक्षाला मोठं तुम्हाला करायचंय आणि वापरायचे कोण? मराठ्यांचेच लोक. बरं, मला एक कळलं नाही की त्यांच्या दारात का जायचं आपण? सरकारने जावं ना. सरकारला वाटतंय ना विरोधी पक्ष बोलत नाही आमच्या बाजूने, हेच वाटतंय ना. मराठ्यांनी का करावं चपराशीपणा? तुम्ही जा ना, तुम्ही जा. सरकार स्वतः त्यांच्या दारात किंवा विरोधी तुमच्या दारात जा, दोघं एकमेकाच्या. आम्ही काय नोकर आहेत का तुमचे मराठी? तुमच्या दारात तुम्हाला विचारायला तोही भूमिका काय? आम्हाला माहित नाही का तोही भूमिका